नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, EMPC UPSC या आपल्या YouTube चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 9 जुलै 2020 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक घोषणापत्र जारी केलेले आहे। इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगते की त्यामध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता जे 6 विषय असतात त्यापैकी सामान्य अध्ययन 1, 2, 3 आणि 4 यामधील विषयांचा अभ्यासक्रम आयोगाने सुधारित केलेला आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, इथे तुम्ही स्क्रीनवर राज्यसेवा परीक्षेचा पॅटर्न बघू शकता। तर यामध्ये एक गोष्ट मी इथे नमूद करू इच्छिते की यामध्ये पॅटर्न मध्ये कुठलेही चेंजेस करण्यात आलेले नाहीत। जसा पूर्वीचा पॅटर्न होता तसाच आहे, फक्त सिलेबस मध्ये चेंज करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी प्रिलिम्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट यामध्ये कुठलेही चेंजेस नाहीयेत। चेंजेस हे फक्त GS 1 म्हणजे जनरल स्टडीज 1, जनरल स्टडीज 2, जनरल स्टडीज 3 आणि जनरल स्टडीज 4 या 4 पेपर्सच्या जे की राज्यसेवा मेन्स साठी असतात, राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी असतात, त्यांच्या सिलेबस मध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत। चला तर मित्रांनो, आता आपण जनरल स्टडीज 1 म्हणजे सामान्य अध्ययन पेपर 1 मधील ठळकपणे नजरेत येणारे चेंजेस पटापट बघून घेऊयात। पण त्यांचं डिटेल्ड अनालिसिस आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूयात। सर्वात आधी GS 1 मधील हिस्ट्री म्हणजेच इतिहास या विषयाबद्दल आधी आपण जाणून घेऊयात। यामध्ये पॉइंट्स दिलेले आहेत, त्यापैकी पहिलाच पॉइंट असा आहे की ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना हा इतिहासामधला पहिला पॉइंट आहे। आणि त्यामध्ये जर आपण बघितलं की मी पुढे हायलाइट केलेलं तुम्हाला दिसत असेल की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतात आगमन हा मुद्दा यासाठी हायलाइट केलाय कारण पूर्वीचा जर सिलेबसची तुम्ही कॉपी बघितली तर त्यामध्ये हा मुद्दा नव्हता आणि हा आता नव्याने इन्क्लूड करण्यात आलेला आहे। जरी यावरचे क्वेश्चन तुम्हाला आधीच्या पेपरमध्ये दिसले तरी आधी हा पॉइंट क्लिअर कट असा मेन्शन केलेला नव्हता आणि त्यामुळे मी इथे तुम्हाला तो हायलाइट करून दाखवलाय। त्यानंतर 1.3 मध्ये प्रबोधन काळ असं दिलेला आहे, त्याच्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक बदल हा त्यामधला सब पॉइंट आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं तर रामकृष्ण मिशन व थिओसॉफिकल सोसायटी हे पॉइंट्स नव्याने ऍड करण्यात आलेले आहेत। त्याच्याप्रमाणे 1.4 वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये व्यापारिक टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजी यांचा संपत्ती वहन सिद्धांत, अनौद्योगिकीकरण, भारतीय हस्तोद्योगांचा ऱ्हास, भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यीकरण, आधुनिक उद्योगांचा उदय, भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी फंड व गोपाळकृष्ण गोखले यांचे योगदान हे पॉइंट्स नव्याने ऍड करण्यात आलेले आहेत। त्यानंतर त्याच्या पुढचा पॉइंट आहे की भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास। यामध्ये आपण बघितलं तर जे मी हायलाइट केलेले नाहीयेत ते पॉइंट्स आधीच्या सिलेबस मध्ये सुद्धा इन्क्लूड केलेले होते, परंतु यामध्ये आता काही पॉइंट्स नव्याने ऍड करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की हे जे नव्याने ऍड केलेले पॉइंट्स आहेत यावर देखील आधी क्वेश्चन येऊन गेलेले आहेत, परंतु आता मात्र आयोगाने क्लिअर कट त्यांचा सिलेबस मध्ये समावेश केलेला आहे। यामध्ये बंगालची फाळणी आहे आणि महत्त्वाच्या व्यक्तींची भूमिका याच्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, A.O. ह्यूम, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय, ॲनी बेझंट, अरविंदो घोष, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व इतर यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर ब्रिटिश शासनाविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव बघूयात। हा सुद्धा मुद्दा हायलाइट केलेला आहे आणि त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे की हे मुद्दे नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये शेतमजुरांचे उठाव, आदिवासींचे उठाव, राघोजी भांगरे, उमाजी नाईक इत्यादी व आदिवासींच्या चळवळी, क्रांतिकारी चळवळी, महाराष्ट्रातील बंड, वासुदेव फडके, अभिनव भारत, बंगाल व पंजाब प्रांतामधील क्रांतिकारी चळवळी, अमेरिका, इंग्लंड येथील भारतीयांच्या क्रांतिकारी चळवळी, आझाद हिंद सेना आणि त्यानंतर पुढचा पॉइंट असा आहे की साम्यवादी डावी चळवळ आणि त्यामध्ये साम्यवादी नेते आणि भारतीय स्वातंत्र्य लढा, काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि ट्रेड युनियन चळवळ यांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर सत्तेच्या हस्तांतरणाकडे हा एक नवीन पॉइंट यावेळी समाविष्ट करण्यात आलाय। त्यामध्ये ऑगस्ट घोषणा 1940 ची, क्रिप्स योजना 1942, वेव्हेल योजना 1945 आणि कॅबिनेट मिशन योजना 1946 ची आणि त्याच्या पुढच्या माउंटबॅटन योजना 1947 आणि भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 या सुद्धा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत यामध्ये जे पॉइंट्स आहेत ते आधी सुद्धा दिलेले होते, परंतु काश्मीर, पंजाब आणि आसाम यामधील आतंकवाद हा पॉइंट मात्र आयोगाने यावेळी नव्याने समाविष्ट केलेला आहे। त्यानंतर
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हा मुद्दा आधी सुद्धा होता, परंतु त्यामध्ये कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर आणि महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी गोष्टी या आयोगाने आता नवीन सिलेबस कॉपीमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. त्यानंतर मानवी भूगोल, यामध्ये मानवी भूगोलातील विचारधारा, त्यामध्ये संभववाद किंवा शक्यतावाद, तसेच असंभववाद किंवा अशक्यतावाद, थांबा व पुढे जा विचारधारा, विकास संकल्पना इत्यादींचा समावेश नव्याने करण्यात आलाय. त्याशिवाय आर्थिक व्यवसाय, यामध्ये HYV शेतीची आधुनिक तंत्रे यांचा समावेश, शिवाय मासेमारी व मत्स्य व्यवसाय यांचा समावेश नव्याने करण्यात आलाय. त्याच्यासोबतच ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय, त्यामध्ये ऋण परमाणू संबंधी इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र IT पार्क, भारतातील सिलिकॉन व्हॅली किंवा माहिती तंत्रज्ञान केंद्र, संगणक व जैव तंत्रज्ञान CTBT, भारतातील संशोधन व विकास संस्थेची R&D म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंटची भूमिका, या गोष्टी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पर्यावरण भूगोल, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, यामध्ये काही मुद्दे आहेत आणि ज्यांचा आधीच्या सिलेबसमध्ये सुद्धा समावेश होता, परंतु इथे आपण बघू शकतो की काही पॉइंटचा क्लिअर कट समावेश, म्हणजे ते CO, CO2, CH4, CFCs, NO यासारखे मुद्दे जे आहेत यांचा समावेश आयोगाने क्लिअर कट हे पॉइंट्स इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील उष्मावृद्धी केंद्र म्हणजेच हीट आयलँड्स हा एक नव्याने ऍड केलेला मुद्दा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर भूगोल आणि आकाश किंवा अवकाशीय किंवा अंतराळ तंत्रज्ञान, यामध्ये बघितलं तर हा पूर्णच्या पूर्ण नव्याने इन्क्लूड केलेला मुद्दा आहे. त्यामध्ये आकाश व अवकाश संज्ञा, भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजेच GIS जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्यानंतर जागतिक स्थिती प्रणाली म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि दूर संवेदन यंत्रणा, त्यानंतर देशाचे संरक्षण, बँकिंग आणि आंतरजाळ म्हणजेच इंटरनेटच्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञान युग, दूरस्थ संपर्क प्रणाली टेलिकम्युनिकेशन, वाहतूक नियोजन, यामध्ये लोहमार्ग, रस्ते मार्ग, सागरी मार्ग व हवाई मार्ग वाहतूक व्यवस्था, त्यानंतर आरोग्य आणि शिक्षण, त्यानंतर भारतातील मिशन शक्ती, अँटी सॅटेलाइट मिशन, अवकाशीय उपग्रह संपत्ती, अवकाश स्पेस संशोधन व विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भात इस्रो व DRDO यांची भूमिका, त्यानंतर अंतराळातील किंवा अवकाशीय स्पेस कचरा व्यवस्थापन, अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा आणि त्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाय, भारताची भूराजनैतिक स्थिती. त्यानंतर रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे, यामध्ये जे खाली पॉइंट्स दिसतात, बुलेट पॉइंट्स आहेत, ते सगळेच्या सगळे नव्याने ऍड करण्यात आलेले आहेत. त्यापैकी रिमोट सेन्सिंगची मूलभूत संकल्पना, डेटा आणि माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंग फायदे आणि मर्यादा, रिमोट सेन्सिंग प्रक्रिया, इलेक्ट्रोचुंबकीय स्पेक्ट्रम, वातावरणासह ऊर्जा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह ऊर्जा परस्पर क्रिया, माती, पाणी आणि वनस्पती यांच्या बाबतीत, त्यानंतर भारतीय उपग्रह आणि सेन्सरची वैशिष्ट्य, त्यानंतर नकाशाचं रिझोल्यूशन, त्यानंतर प्रतिमा आणि असत्य रंग संयुक्त, त्यानंतर दृश्यमान व्याख्या आणि डिजिटल डेटाचे घटक, निष्क्रिय आणि सक्रिय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग, मल्टीस्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग आणि त्याचे अनुप्रयोग. त्यानंतर एरियल फोटोग्राफ, यामध्ये हवाई छायाचित्रांचे प्रकार आणि वापर, कॅमेराचे प्रकार आणि त्यांचे अनुप्रयोग, त्रुटी निर्धारण आणि स्थानिक रिझोल्यूशन, एरियल फोटोग्राफी व्याख्या आणि नकाशा स्केल, आच्छादित स्टिरिओ फोटोग्राफी, या सगळ्या गोष्टींचा समावेश केलाय. त्याच्यानंतर हा मुद्दा आहे की GIS आणि त्याचे अनुप्रयोग. त्यामध्ये भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय, GIS चे घटक, भूस्थानिक डेटा, स्थानिक आणि गुणधर्म डेटा, समन्वय प्रणाली, नकाशा अंदाज आणि प्रकार, राष्ट्र डेटा आणि मॉडेल, वेक्टर डेटा अँड मॉडेल, GIS कार्ये, इनपुट कुशलता, व्यवस्थापन, क्वेरी विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन, जमीन वापर, जमिनीचे संरक्षण बदलण्याचे विश्लेषण, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल DEM, त्रिकोणबद्ध अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल TIN, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडवण्यासाठी GIS चे अर्ज. तर मित्रांनो, तिथे पेपर 1चा आपला जो GS1 होता, जनरल स्टडीज 1, त्या पेपर मधले जे नवीन मुद्दे होते ते आपण पाहिले. आता आपण GS2 बद्दल म्हणजेच भारतीय संविधान व भारतीय राजकारण हा जो GS2 सामान्य अध्ययन 2चा जो पेपर आहे त्याच्यामधले नव्याने इन्क्लूड केलेले मुद्दे आता आपण बघणार आहोत.
त्यामध्ये भारताचे संविधान याच्यामध्ये संपत्तीचा हक्क या मूलभूत हक्काच्या दर्जात झालेले बदल, तसेच शिक्षणाच्या हक्काचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश हा मुद्दा, शिवाय कामाचा हक्क, मनरेगा आणि माहितीचा अधिकार, त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन आणि घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा सिद्धांत, केशवानंद भारती, मनेका विरुद्ध मद्रास राज्य आणि मिनर्वा मिल खटले यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलाय. त्यानंतर दुसरा मुद्दा भारतीय संघ राज्य व्यवस्था, ज्यामध्ये आपल्याला संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची तर माहित होते, या पलीकडे अवशेषाधिकार या नवीन मुद्द्याचा समावेश केलेला आहे. त्यानंतर कलम 370 जे आत्ताच रद्द झालं त्याचा समावेश, त्यानंतर कलम 371 आणि असममितीय म्हणजेच असिमेट्रिकल संघ राज्य व्यवस्था, त्यानंतर सरकारी या आयोगाच्या शिफारशी इत्यादी नवीन मुद्दे इन्क्लूड केलेले गेले. त्यानंतर भारतीय प्रशासनाचा उगम, त्यामध्ये ब्रिटिश पूर्व काळ, ब्रिटिश काळ, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा काळ, त्यानंतर ग्रामीण स्थानिक शासन व प्रशासन यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांची कार्य आणि भूमिका, तसंच नागरी स्थानिक शासन व प्रशासन यामधले मुख्य अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची कार्य व भूमिका, आणि जिल्हा प्रशासन यामधले कायदा व सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ही पदं. त्यानंतर पक्ष आणि हितसंबंधी गट यामध्ये पक्षीय निधी, सामाजिक आधार, महाराष्ट्रातील प्रमुख हितसंबंधी गट यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रसार माध्यमे याच्यामध्ये फेक न्यूज व पेड न्यूज यांचा समावेश करण्यात आलाय. त्यानंतर शिक्षण पद्धती यामध्ये NMEICT, ई पाठशाला, PG पाठशाला, स्वयं यांचा समावेश. त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ही नव्याने ऍड करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की GS2च्या पेपरमध्ये आपल्याला काही कायदे होते, त्यामध्ये एक कायदा हा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007, त्यामध्ये त्याच्या व्याख्या, उद्दिष्ट, यंत्रणा व त्यात दिलेल्या उपाययोजना हा कायदा नव्याने समाविष्ट करण्यात आलाय. त्यानंतर समाज कल्याण व सामाजिक विधिविधान यामध्ये मोफत कायदा सहाय्यता व जनहित याचिका संकल्पना हे 2 मुद्दे नवीन ऍड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये सब पॉइंट्स हरित क्रांती आणि धवल क्रांती हे 2 GS2 म्हणजे पॉलिटीच्या पेपरमध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर वैधानिक संस्था जसं की लोकपाल आणि लोकायुक्त, त्यानंतर लोक प्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, ज्यामध्ये संकल्पनांमध्ये नवीन सार्वजनिक व्यवस्थापन, नागरी संस्था, विकेंद्रीकरण व प्रदत्तीकरण आणि गव्हर्नन्स. त्यानंतर दृष्टिकोन या पॉइंटमध्ये वर्तणुकात्मक दृष्टिकोन आणि व्यवस्था दृष्टिकोन. त्यानंतर सिद्धांत या पॉइंटमध्ये नोकरशाही सिद्धांत आणि मानवी संबंध सिद्धांत हे नवीन मुद्दे नव्याने ऍड करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे GS2चा पेपरचं आपण मुद्दे बघून घेतलेले आहेत. आता आपण GS3 मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क या पेपरमधले नवीन जे म्हणजे सिलेबसमध्ये आपण बघतोय ते नवीन मुद्दे बघणार आहोत. त्यामध्ये मानव संसाधन विकास म्हणजेच ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जो HRDचा भाग असतो, त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की भारतातील मानव संसाधन विभाग, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्यापैकी रुसा ही नव्याने ऍड करण्यात आलेली इथे दिसते. त्यापैकी बाकीचे मुद्दे हे सेमच आहेत. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे शिक्षणाचा या पॉइंटमध्ये शिक्षणाचा हक्क 2009 आणि आत्ताच आपल्याला माहिती आहे की 2019 मध्ये एक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, तर ते अद्ययावत केलेलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 ते सुद्धा या सिलेबसमध्ये ऍड करण्यात आलेले. त्यानंतर व्यावसायिक शिक्षण आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये NSDC म्हणजेच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, त्यानंतर राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम, ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण भेदण्याची रणनीती, उद्योग संस्था, भागीदारी, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप, क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी, एखाद्याचे स्वतःचे उद्योजक एकक सेटअप करत आहे. लहान वयात व्यावसायिक शिक्षणाचा परिचय, प्राथमिक शिक्षण वयोगटानंतर 14+, त्यानंतर सेवा क्षेत्रातील व्यावसायिक शिक्षण, आतिथ्य, रुग्णालये, पॅरामेडिक्स इत्यादी, महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण, अद्ययावत केल्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित सरकारी कार्यक्रम आणि व्यावसायिक शैक्षणिक शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण 2019 म्हणजेच NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019 हे मुद्दे नव्याने अगदी क्लिअर कट मेन्शन करण्यात आलेले आहेत.
त्यानंतर आरोग्य या पॉइंटमध्ये जननी बाल सुरक्षा योजना आणि नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना म्हणजेच PMSSY या नवीन ज्या म्हणजे अगदी रिसेंटली झालेल्या नवीन योजना वगैरे त्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर ग्रामीण विकास या पॉइंटमध्ये SHG सूक्ष्म वित्त आणि मिशन अंत्योदय व ग्राम स्वराज अभियान हे नवीन अलीकडे निर्माण केलेली अभियान आहेत त्यांचा समावेश करण्यात आलाय. त्यानंतर याच पेपरमधला दुसरा भाग असतो तो मानवी हक्कांचा म्हणजेच ह्युमन राईट्सचा असतो. तर त्यामध्ये बाल विकास जो आहे त्यामध्ये चाइल्ड लेबर प्रोहिबिशन अँड रेग्युलेशन ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट म्हणजेच पॉक्सो ऍक्ट, त्यानंतर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस म्हणजेच ICDS यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो महिला विकासचा. त्यामध्ये अक्रेडिटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट म्हणजेच ASHA ज्याला आपण आशा वर्कर्स म्हणून ओळखतो या नवीन घटकाचा यामध्ये समावेश करण्यात आलाय. त्यानंतर युवकांचा विकास याच्यामध्ये नॅशनल पॉलिसी ऑन स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप तसंच राष्ट्रीय युवा धोरण यांचा समावेश करण्यात आलाय. त्यानंतर आदिवासी विकास यामध्ये जंगल विषयक अधिकार कायदे यांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण जर आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना बघितल्या तर बाकीच्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या आधी सुद्धा होत्या, परंतु आता नवीन कुठल्या ऍड करण्यात आलेल्या आहेत तर साफ्टा, नाफ्टा, ब्रिक्स आणि RCEP म्हणजेच अलीकडेच RCEPचा करार झाला त्याच्याबद्दल तुम्हाला माहित असेल. तर हे जे 4 ब्रिक्स शी रिलेटेड जे करार आहेत आणि RCEP हे 4 नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर अशा प्रकारे पेपर GS3 चा जो आपण सिलेबस होता तो पूर्ण बघितलेला आहे. आता आपण GS4 चे मुद्दे बघूयात. GS4 मध्ये सार्वजनिक वित्त, त्याच्यामध्ये लिंगभाव आधारित अर्थसंकल्प हा जो टॉपिक आहे तो आता नव्याने ऍड करण्यात आले आणि बाकीचे जे टॉपिक्स होते ते आधीच्या सिलेबसमध्ये सुद्धा होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल यामध्ये आंतरराष्ट्रीय वित्तपोषण संस्था यामध्ये बाकीच्या तर आपल्याला आधीच्या सिलेबसमध्ये सुद्धा होत्या जसं की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक आणि IMF ह्या आधीही होत्या, परंतु आशियाई विकास बँक, क्षेत्रीय व्यापार करार, सार्क आणि आसियान यांचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर कृषी अनुदान, आधार किंमत आणि संस्थात्मक उपाय, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अन्न सुरक्षा, कृषी विपणनावरील GATT कराराचे परिणाम हे नव्याने समाविष्ट केलेत. त्यानंतर मौद्रिक व वित्तीय क्षेत्र हा जो पॉइंट आहे तो सुद्धा अगदी नव्याने समाविष्ट केलेला आहे. जरी यावरचे प्रश्न आपल्याला आधीच्या पेपरमध्ये दिसले तरी सुद्धा हा मुद्दा म्हणून या सिलेबसमध्ये आत्ता मेन्शन करण्यात आलेला आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था यामध्ये भारतातील वित्त आयोग आणि भारतातील वित्तीय सुधारणा हा पॉइंट आत्ता ऍड केलाय. त्याच्यानंतर जर बघितलं तर कृषीमध्ये राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्व यामध्ये कृषी कर आणि GST, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे कृषी विषयक विविध करार WTOचे, त्यानंतर पीक विमा योजना ज्या आहेत अलीकडे नवीन अस्तित्वात आलेल्या त्या आणि त्यांची वाटचाल, तर ह्या गोष्टी नव्याने इन्क्लूड केल्यात. त्यानंतर ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पतपुरवठा याच्यामध्ये काही संस्थांचा समावेश करण्यात आलाय जसं की नाफेड, NAFED आणि NCDC या संस्था. त्याच्यानंतर APMC मार्केट्स बद्दल आपल्याला माहिती असेल तर APMC मार्केट्स, नाफेड, NCDC आणि ENAM हे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर याच पेपरमध्ये टेक्नॉलॉजीचा जो पार्ट होता त्याच्यामध्ये भारतातील ऊर्जा संकटे याच्यामध्ये MNRE, MEDA, IREDA या संस्थांचा समावेश करण्यात आलाय. त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कम्युनिकेशन, नेटवर्किंग, वायर्ड, वायरलेस, इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक किंवा डायनॅमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग, नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान, क्लाउड कम्प्युटिंग, सोशल नेटवर्किंग, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्स बद्दल तुम्ही ऐकलं असेल तर ते इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच IoT, आभासी वास्तव किंवा संवर्धित वास्तव म्हणजेच VR किंवा AR, मेसेजिंग, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मशीन लर्निंग, AI किंवा ML आणि शासकीय पुढाकाराने जे समाविष्ट करण्यात आलेले जे अलीकडचे नवीन प्रोग्राम्स आहेत जसे की डिजिटल इंडिया त्यांचा आता समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान हा सुद्धा एक मुद्दा असो, त्यामध्ये बाकीचे मुद्दे तर आधी सुद्धा होते परंतु मार्गिका जाळे हा जो मुद्दा आहे तो आत्ता नवीन इन्क्लूड करण्यात आला आहे. त्यानंतर जैवतंत्रज्ञानमध्ये जनुक फुटन, पुनःसंयंत्रक DNA आणि प्रतिरक्षा विज्ञान यामध्ये प्रतिरक्षा निदान तंत्रे, पशुपेशी तंत्रज्ञान,
त्यानंतर DNA तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरिता उपयोगिता, यामध्ये जनुकीय परावर्तित प्राणी म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड जे प्राणी असतील ते, आणि कृतक व मूळपेशी संशोधन, मनुष्याचे DNA चाचणी 5 रेखा, मनुष्याची वैयक्तिक ओळख पटवण्याची कार्यपद्धती, उपयोजित मानवी जनुक विज्ञान पितृत्व चाचणी, जनुकीय समुपदेशन, वैद्यकशास्त्रामध्ये DNA तंत्रज्ञान, पेशीजननशास्त्र, रक्तजल जनुक विज्ञान, कर्करोग आणि सूक्ष्मजीव संसर्गाचे निदान, या गोष्टी नव्याने समाविष्ट केलेल्या आहेत. त्यानंतर लसी, किण्वन, जैवनैतिकता, जैव सुरक्षा, एकाधिकार पेटंट, त्यामध्ये प्रस्तावना, बौद्धिक मालमत्ता अधिकार, पेटंटिंगची जी प्रोसेस असते ती, त्यानंतर पेटंटचा कायदा, प्रक्रिया आणि उत्पादन, या गोष्टी नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला याच पेपरमध्ये आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट हा सुद्धा मुद्दा असतो आणि त्याच्यामध्ये अपघात म्हणजेच ॲक्सिडेंट जे होत असतात तो सुद्धा मुद्दा असतो. आणि त्याच्यामध्ये इथे आपण बघू शकतो की महाराष्ट्रातील विविध पुलांचे, इमारतींचे, धरणाच्या भिंतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता आणि बांधकाम अंकेक्षण म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट प्राधिकरणांचे गठन व त्यांची गरज, हा मुद्दा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आज आपल्या MPSCच्या आयोगाने राज्यसेवा मेन्स बद्दलचा जो सिलेबस होता, ज्यातले मेन GS चे 4 पेपर्स होते, त्याच्याबद्दल हा व्हिडिओ होता आपला. आणि असं नाहीये की सगळेच्या सगळे पॉइंट्स कव्हर झाले असतील, एखाद दुसरे पॉइंट्स कदाचित मिस झाले सुद्धा असू शकतात, किंवा मग एखादा पॉइंट्स चुकून एखादा एक्स्ट्रा ऍड झालेला असेल. मित्रांनो, तुम्ही आधीचा सिलेबसची कॉपी घ्या आणि आताच्या सिलेबसची कॉपी घ्या, जे चेंजेस झाले ते नोट करा आणि त्याप्रमाणे तुमचा अभ्यास करा, त्याची स्ट्रॅटेजी ठरवा आणि जे मुद्दे नव्याने ऍड करण्यात आले त्यांच्यावर स्पेशली फोकस करा. आणि धन्यवाद.